तर आपण मोठा प्रॉब्लेम बघणार आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्हिंगचं. ज्याचे पाढे तुम्हाला पाठ नसतात त्याची पण ट्रिक सांगणार आहे, कसं ओळखायचं, कसं काय करायचं तुम्हाला. आणि सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्हिंग म्हटलं की आपल्याला काय माहीत आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन दोनच करायचं आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन. चला प्रॉब्लेमवर येऊ. 49x डायरेक्ट असली तो 1 2 नंबर वगैरे देणं ते तुम्ही पहा बोर्डात, कारण की आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे, 30 दिवसाचा टाईम आहे. 172 इथेच नंबरिंग करून देतो मी एक. 57x -49y नज़र हटी दुर्घटना घटी, नज़र क्या नज़र कुछ पता चला। मुझे तो ये दिख रहा है इधर 49 है साला, पर इधर भी 49 है। x का इधर है लेकिन y का है कोएफिशिएंट, ये 49 है, ये 49 है, ये 57 है, ये 57 है. म्हणजे म्हणायचं काय झालं मला, इकडे जो 49 नंबर आहे तोच इकडे आहे, इकडे 57 जो नंबर आहे तोच इकडे आहे. हे प्रॉब्लेम खूप सोपी आहे, कारण की असेच प्रॉब्लेम देणार मोठ्या याचे, कारण की फाडे पाठ नसतात मुलांना. तरी पण मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, नक्की पहा हा प्रॉब्लेम. आपण आता तुम्ही मागे सबट्रॅक्शन केली होती मागच्या प्रॉब्लेममध्ये पहिले, आता आपण ॲडिशन करू पहिलं आपल्या. बरं ॲडिशन करू, चालू माझी ॲडिशन. 2 2 4 7 5 12 आता आलं आहे 424 इकडची साईड झाली. आपण ॲडिशन केली म्हणून साईन चेंज नाही केले. आता तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे काय होतं काय नाही होत. मायनस 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 होतं आणि मोठ्याचा कोइफिशियंटचं साईन, याच्यातलं मोठा कोण आहे 57 आणि त्याचं चिन्ह काय मायनस, मायनस करून द्यायचं इथे. आणि या दोघांची मायनस मायनस आहे म्हणजे ॲडिशन होणार. 9 7 16 8 आला 1 5 4 9 1 10 10x वायला लिहिणं विसरू नका. तसं इथे पण ॲडिशन आहे. 9 7 16 8 आला 1 5 4 9 1 10 106 एक्सला सोडू नका. आता खूप जणांचा हे येतो की बा याच्यातून 106 कॉमन काढू शकतो का, बिलकुल काढू शकता 106. आता कोणाकोणाचा असा विषय येतो 106 या साईडला काढायचा, या साईडला काढायचं की या साईडला काढायचं, कुठे लिहिला तर चालतो. इकडे पण तुम्ही लिहिला 106 तर इकडचा फोडून द्यायचा. ओके, इकडे लिहा तिकडे लिहा कुठे लिहा. 424 x - y = इथे इंटू आहे तर हा डिव्हिजनमध्ये जाईन असा, म्हणजे 424 डिवाइडेड बाय 106. आता 4ने भाग गेला पाहिजे माझ्या अंदाजावर ओरली. कसं सांगू ओळखला, हे 424 आहे बरोबर. त्याचं लास्ट डिजिट पहा काय 4, आणि 4 केव्हा येणार इथे लास्ट डिजिटला, जेव्हा 6च्या फाड्यामध्ये लास्ट डिजिट 4 असेल, म्हणजे 6 चौक 24 होतं. पहा 6 चौक 24 होतं, तर 24 कसं लिहितो आपण असं, त्याचा लास्ट डिजिट काय 4, इथे पण 4 दर्शवत आहे. म्हणून 106ला समजा 4ने मल्टिप्लाय केलं तर मे बी हे ॲन्सर येऊ शकतं. आपण करून पाहू. 424 106 हे 106 म्हणतो डिवायडेड बाय 4 4 1 4 4 0 0 2 खाली आले, 0 दिला 4 खाली आले, 6 चौक 24 परफेक्टली भाग गेला आहे. तुम्हाला डिव्हिजन नसणार, जास्त कॉन्फिडन्स वाटत नसणार तर तुम्ही मल्टिप्लिकेशन करून पहा. 106 घ्या तुम्ही, इंटू 4 करा, 6 चौक 24 8 2 4 0 2 2 4 1 4 आलं 424. इथे म्हणजेच काय, इथे 424 आपण 106 म्हणजे 4ने भाग जात आहे परफेक्टली. म्हणजेच काय झालं आपलं 4ने परफेक्ट भाग जातं, म्हणजे x - y = 4 झालं. आता आपण ॲडिशन केली. आता आपला मोटोच तो आहे, म्हणजे नियमच तो आहे, पहिले ॲडिशन नंतर सबट्रॅक्शन, किंवा पहिले सबट्रॅक्शन. हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यामध्ये तेवढंच आहे. आता पहा निगेटिव्ह करायचं बरोबर. निगेटिव्हसाठी तुम्हाला रूल सांगितलेला आहे. निगेटिव्हसाठी रूल काय आहे आपला, जिथे निगेटिव्ह करणार आहे त्याच्या पूर्ण इक्वलच्या शेवटच्या लाईनीपर्यंत चिन्ह चेंज करायचे. 57 मायनस होईल, प्लस आहे तर हे प्लस होणार, मायनस आहे तर, आणि हे प्लस आहे हे मायनस होणार. आता खूप जण म्हणतात की 252 वरती घ्यायचा, 172 खाली घ्यायचा, म्हणजे हे पूर्ण इक्वेशन असं सबट्रॅक्शन करताना एका खाली एक घ्यायचा. मी म्हणतो काही जरूरत नाही आहे.
आपल्याला नियम माहीत असले तर आपल्याला काहीच गरज नाही आहे तसे करायची. खूप जण सांगतात की तुम्हाला हे सबस्ट्रॅक्शन करायला इझी. त्यांना म्हणायचं आम्ही लहान नाही आहे सबस्ट्रॅक्शन की हे साधी सबस्ट्रॅक्शन नाही येणार. मायनस प्लस काय होतं, मायनस आहे इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस होतं, कोइफिशियंटचं चिन्ह राहतं. बरोबर. आत्ताच तुम्हाला याच्या पहिल्याच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे बेसिक्स सहित. तुम्ही नक्की ते पहा, तुम्हाला तेव्हा समजणार. मायनस प्लस मायनस होतं म्हणजे या दोघांचा डिफरन्स घेणार आपण. 172, 2 2 गेले 0, हे 15 आणि 7 हे 8 आलं, हा 1 0. बरोबर आला का शेवटी. मोठ्याचं चिन्ह 252ला चिन्ह कोणतं आहे, मायनस. मोठ्याचं चिन्ह मायनस. 80 झिरो आपण पहिले लिहित नसतो, जसं नोटीच्या मागे झिरो असतो त्याला व्हॅल्यू असते, पण नोटीच्या 1च्या आधी झिरो लिहिला तर त्याला व्हॅल्यू नसते. असे काही हे लक्षात ठेवायचे. आता सबस्ट्रॅक्शन करायची आहे. बरोबर. आता 49मधून 57 नाही जात. तुम्हाला इकडे जसं करून दाखवलं तसंच इकडे 57मधून 49 करायचे. चिन्ह मोठायचं द्यायचं. माझ्या 8x येणार आणि इकडे पण प्लस मायनस आहे म्हणजे मायनस होणार. चिन्ह मोठ्याचं द्यायचं. 8y, एक्स वायला विसरू नका लिहायचं. इथून मायनस कॉमन निघते, -1. 8x 8 करा कॉमन करायचं, -8 कॉमन निघते. x प्लस वाय होतं. हे मायनस कॉमन निघाल्यामुळे याचं साईन प्लस राहणार, कारण की प्लस इंटू मायनस मायनस होणार सॉल्व करू तेव्हा. इक्वल टू -80. निगेटिव्ह साईन गेले, कटले. x प्लस वाय इक्वल टू 10. हा 8 तिकडे गेला, डायरेक्ट लिहिला, राहीला केलं याला. x प्लस वाय इक्वल टू 10. आपल्याला पहिले काय भेटलं होतं, x मायनस वाय काय भेटलं होतं, 2 भेटलं होतं की काय भेटलं होतं. x इक्वल टू 4 भेटला होता, y इक्वल टू 1 भेटला, 10 भेटला. बरोबर. आता एक्स आणि वायची व्हॅल्यू निघाली आहे. नाही चुकलं डिलीट करा. सॉरी, एक्स इक्वल टू 4 लिहिलं. एक्स इक्वल टू 4 नव्हता निघाला, एक्स मायनस वाय इक्वल टू 4 निघाला होता. एक्स प्लस वाय इक्वल टू 10 निघालं होतं. सिम्पल लॉजिक आहे. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. 2x इक्वल टू 14, एक्स इक्वल टू 7 आलं. पुट दिस व्हॅल्यू इन 1 or 2, कोणत्या ह्याच्यात पुट करा किंवा इथेच पुट करा. तिसरे जे इक्वेशन काढलं आहे, ही पण इक्वेशन हे काढलं आहे आपण म्हणजे ते रूट त्याला सॅटिस्फाय करतं. याचं इक्वेशन हे आहे म्हणजे याचं सोल्युशन हे आहे म्हणजे हे टाकल्यावर हे भेटणारच ना. वाय टाकू आपण. 7 एक्सच्या जागी 7 मायनस वाय इक्वल टू 4, मायनस वाय इक्वल टू 4 मायनस 7 मायनस 3 वाय इक्वल टू 3. असं पहा. आता एक्स इकडे लिहायचा असतो, वाय इकडे लिहायचा असतो. 7 3 असा ॲन्सर आहे. हे झालं मोठे आकडेचं ॲन्सर हे. आता आपण यानंतर थोडा ब्रेक घेऊ 5-10 मिनटाचा. मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला ग्राफिकल मेथडबद्दल थोडं, तेच आता घेणार आहे. मेथड 2 ग्राफिकल मेथड कसं करायचं, काय करायचं ते तुम्हाला सांगितलं आहे. पॉईंट प्लॉट करायचे ग्राफवर आपल्या कॉर्डिनेट सिस्टीमवर. 2D कॉर्डिनेट सिस्टीम म्हणजे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवरच, कारण की आपल्याला झेड ॲक्सिस तर नाही आहे सध्या 3D वगैरे, त्यामुळे 2 ॲक्सिसवरच आहे, एक्स वाय झेड एक्स वायवर. तर आपण घेऊया आता. तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतो काय प्लॉट करायचे पॉईंट्स, त्याच्यावरून लाईन काढायची. दुसऱ्या इक्वेशनवरून अजून प्लॉट करायचे पॉईंट्स, दुसरी लाईन काढायची. तर दोघे लाईन जिथे छेदतात म्हटल्यापेक्षा मॅथमॅटिकल वर्ड इंटरसेक्ट जिथे होतात ते तुमचं सोल्युशन आहे. बरोबर. चला प्रॉब्लेम पाहू. ग्राफिकल मेथडचं थेरी वगैरे काय आहे नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट प्रॉब्लेमकडे वळू. तुम्हाला एकदम करेक्ट, थोडी जागा वगैरे आता बरोबर घेतो, बरोबर ड्रॉ करतो. मागील व्हिडिओ थोडा कॉर्डिनेट सिस्टीम जमली नव्हती. ओके. कॉर्डिनेट सिस्टीम पूर्ण डिटेल आहे. आता कॉर्डिनेट सिस्टीम म्हणतो, ग्राफिकल मेथड लक्षात द्या. आता आपण ग्राफिकल मेथडमध्ये काय होतं नेमकं, एक्सच्या व्हॅल्यू अझ्युम करतो आपण मायनस, आणि अझ्युम करायच्या तर कोणत्या करायच्या. पुस्तकात म्हणजे बुक्समध्ये दिला आहे -3 कधी यूज करता, कधी 4, कधी 5. मग तुम्ही मला 9 का बरं यूज नाही केलं किंवा 8 का नाही यूज केलं, काही म्हणजे तुमच्या मनात जो नंबर आला तो का नाही यूज केला.
तोच तुमचं कन्फ्युजन दूर करणार आहे मी आज. तुम्हाला एक सांगून देतो की तुम्ही आहे ना एक्स घ्यायचा ना आपल्याला, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. तर आपल्याला घ्यायचं काय आहे, अजून कोणती गोष्ट करायची, एक्स, बरोबर. मग आपल्याला अजून एक्स करायची आहे, हे लिहिण्यात काही फायदा नाही, बरोबर. त्यामुळे तिथे एक्स ॲक्सिसवर तुम्ही प्लॉट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी काढत आहे. 4 - 1 - 2 - 3 0 ओरिजिन. आता माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला स्टेप्स वाईज मार्क आहे तर तुम्ही जास्तच पॉईंट्स काढा, 4 पॉईंट्स मिनिमम काढा, 5 काढले तरी चालतील, भरभरून मार्क्स देणार चेकर. मी म्हणतो की -2 पासून 2 पर्यंत म्हणजे बरोबर आहे. -2 पासून 2 पर्यंत खूप झाले. 5 पॉईंट सहसा कोणी काढत नाही, कोणी 2 पॉईंट काढतं, कोणी 3 काढतं. आपण 5 काढून पाहू. पहा, माझं असं म्हणणं आहे की ही तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेममध्ये चालवायला पाहिजे ही, कारण की रॅन्डम नंबर घेणं म्हणजे कन्फ्युजन असतं, सगळं असतं. त्यामुळे मी म्हणेल की हे तुम्ही फॉलो करा. आता ही म्हणजे घेणं म्हणजे काय, आता तुम्हाला टेबलवर दाखवतो. हा एक्स आहे, हा वाय आहे, असा टेबल काढायचा. तर आपण इथे व्हॅल्यू अज्यूम करणार आहे. मग त्या गिव्हन इक्वेशनवरून, हे फर्स्ट इक्वेशनसाठी आहे. ग्राफिकल मेथडमध्ये 2 इक्वेशन देतात, ते सॉल्व करायचे असतात. तर आपलं हे फर्स्ट 2 इक्वेशन देतात ना, एक लाईन फर्स्ट इक्वेशनने बनेल, सेकंड लाईन दुसऱ्या इक्वेशनने बनेल. ओके, तर आपलं फर्स्ट इक्वेशनने आपण काहीतरी अजून करणार, वापस इथे अजून करणार, तशात करस्पॉन्डन्स टाईप इथे व्हॅल्यू भेटत राहणार व्हायला. तुम्हाला सांगत आहे, एक्स अँड वायच्या व्हॅल्यू प्लॉट करताना खूप जण ही मिस्टेक करतात घाईघाईमध्ये, इथेच तुमचे आउट ऑफ मार्क जातात आणि गणित चुकतं. ही घेऊन घेतात एक्स, समजा हा पॉईंट आहे, समजा एक्स अँड वाय, जोही पॉईंट आहे, के पॉईंट, कोणतेही अल्फा हार्ट दिलं तर चालतं, हा पॉईंट कोणताही असो. तर पोरं काय लिहितात, इथे जे अजून केलं आहे ते आणि जे भेटणार आहे ते असं लिहायला पाहिजे. पोरं लिहितात हेच डायरेक्ट 0 0, म्हणजे 0 नाही आहे, तो जे समथिंग जे आहे ते समथिंग इथे लिहून टाकतात. पण त्यांना हे कळत नाही की हा एक्सच आहे, पूर्ण हाल आहे, हा वाय आहे, आणि आपलं पॉईंट असा असतो एक्स वाय. म्हणून हे उभे घ्यायचे, पहिले एक्स इथचा घ्यायचा जो काही आपण अजून केला आहे, आणि त्याच्या करस्पॉन्डन्स त्या गिव्हन इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकून वाय भेटणार, तर आपण वायची व्हॅल्यू इथे घ्यायची. म्हणजे हे असे उभे घ्यायचे पॉईंट्स. समजलं इथपर्यंत? सर आता कोणते पॉईंट्स घ्यायचे ते सांगतो. माझ्या मते तरी -2 - 1 0 1 2 एक्सचे पॉईंट्स. म्हणजे आता प्रॉब्लेमच घेऊ आपण, चला एवढे. मी तर म्हणतो 4 सफिशियंट आहे, -2 to 1 किंवा -1 to 2, 4 सफिशियंट आहे काढणं, मिनिमम 4 काढणं तुम्ही. आपण प्रॉब्लेममध्ये बघू डिटेलमध्ये. आपण ग्राफ विचारा होतो, बोर्ड थोडा छोटा आहे. ग्राफिकल मेथड ओके. आता आपल्याला इक्वेशन क्वेश्चन काय दिला, x + y = 4, 2x - y = 2. असे 2 इक्वेशन दिले आहे. आता आपल्याला खूप जागा लागणार आहे, त्यामुळे मी इकडे ग्राफ काढतो, इकडे कॅल्क्युलेशन करतो. पूर्ण बारकाईने लक्ष द्या, थोडासा गिचाडा होऊ शकतो तुम्हाला समजून सांगताना. हे 2 इक्वेशन आपल्याला गिव्हन आहे, बरोबर. ओके, ठीक आहे. तर आता पहिले तुम्हाला सांगितलं, पहिले हे इक्वेशन घ्यायचं, त्याच्यावरून पॉईंट्स हे करायचे, ते इकडे सांगतो. असा टेबल आपला, मी 4च पॉईंट घेणार, जास्त पॉईंट घेणार नाही, कारण की 4 पॉईंट सफिशियंट आहे. आता आपण तुम्हाला सांगितलं होतं की एक्सला अज्यूम करावं लागतं. आता तोच प्रश्न इथे आला आहे, तुम्हाला डबल सांगत आहे, -2 to 1 करा किंवा -1 to 2 करा पॉझिटिव्ह. 0 पण घ्या, 0 पण टाकलं तर काही फरक पडत नाही, कोणी कोणी नसतात टाकत. आपण टाकून पाहू आपलं उत्तर चुकतं का, बरोबर की नाही.
तुमचा कॉन्फिडन्स वाढवणं हेच माझं काम आहे. तुम्हाला एकदम मेथड समजली ना, तुम्ही कोणताही प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह करू शकता. फक्त लेक्चर्स फॉलो करा. मी पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास घेणार आहे, पूर्ण मॅथ्स 1 मॅथ्स 2. ओके, तर काढला टेबल. तुम्हाला मग असे सांगितलं होतं आपण कोणत्या यातून करणार आहे, -2 -1 0 1 2 4 घेणार आहे. मी म्हणतो -1 2 1 2 आहे -2 1 पर्यंत तो सांगा तुम्ही. ओके, -2 घ्यायचं, मजा येणार. मायनस घेतलं तर -2 घेतलं, -1 घेतलं, 0 घेतलं, 1 घेतलं, असं जायचं. हे तर आता तुम्हाला कुठून आलं हे माहीत आहे ना. 1 2 3 4 इन्फायनाईट कडे किती तुम्ही प्लॉट्स काढू शकता ग्राफवर. फक्त पान ग्राफचे पेपरची साईज, नाही तर चाललेच लंबी लंबी इन्फिनिटीपर्यंत. थोडी कॉमेडी चालू राहतात. आता आपलं ठरलं आहे एवढ्या याच्यातच खेळायचं, म्हणून मी इथे काढून दाखवलं ॲरो तेवढी बरोबर. तर आपण कोणते घेतले पहा. -2 घेतला, -1 घेतला, 0 घेतला आणि इथे 1 घेतला. हा 0 या पॉईंटचा आहे, इथे आहे 1. -2 घेतला, -1 घेतला, 1 घेतला, 0 पण घेतला बरोबर. आता पहा आपल्याला काय दिलं आहे, +y = 4. लेट वगैरे सगळं लिहाल, मस्त सॉल्व करायचे, पेन्सिलने आखायचे कॉलम्स, मार्क्स जास्त भेटतात. चला, तर 4 पॉईंट घेतले आहे. याच्यात x + y आहे दिलेलं आपल्याला. तर याच्यात आपल्याला -2 टाका. याच्यात -2 + y = 4 आहे, इकडे गिवन आहे. याच्यात -2 टाकला, 4 y = 4 + 2 = 6. आलं की नाही. काय केलं होतं अजून, -2. तर आता पोरं काय करतात, -2 आहे, वायचं व्हॅल्यू 6 भेटले, असेच हेच करायचं आहे मेन म्हणजे, बाकी काही आहे नाही. -1 ओरली काढतात पोरं, पण आपण लिहून दाखवायचं. स्टेप्सला मार्क्स आहेत. -1 टाकल्यावर पहा काय, -1 + y = 4, y = 5. ओके, इकडे जाणार ना, प्लस होऊन जाणार. एक्सचा -1 घेतला आपण, -1 + y = 4. -1 इकडे जाणार, +1 होणार आणि 5 भेटणार. y = 5 हे आलं. 0 पहा, याच्यात 0 टाकला, y = 4 भेटला. याच्यात 1 टाकला, एक्समध्ये 1 टाकला तर इकडे 3 भेटणार बरोबर. हा 1 इकडे जाणार, मायनस =3 होणार. आता तुम्हाला हे लक्षात आले असणार कसे काढले बरोबर. आता याच्यावरून एक लाईन भेटणार, तो पॉईंट सोडून. 4 पॉईंट्स आहे, सोपी आहे. मला वाटत असणार 6 5 4 3 सिक्वेन्स आला ठीक आहे. ते सिक्वेन्स नाही आला पाहिजे असं शिकवतात, पण काहीच फरक पडत नाही. आपण ॲन्सर पाहून घेऊ, मला काही डाऊट असेल तर. मला नाही काही तर 4 मार्काचा प्रॉब्लेम राहिला तर 2 मार्क्स देणार मेथडचे, पण आउट ऑफच देतात. या मेथडने केलं आउट ऑफ भेटणारच, गॅरंटी, चुकणारच नाही या प्रॉब्लेममध्ये. पहा तुम्ही, इथे -2 आहे, इथे 6 आहे. आपण पहिले आपण घेऊ 1 2 3 4 5 6 पर्यंत. 6 मोठा आहे ना या सगळ्यामध्ये. 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. आता इकडे आहे 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5 -6 -1 -2 -3 -4 -5 -6 1 2 3 4 5 6 इकडे येणार कुठेतरी बरोबर. कॉटन तुम्हाला सांगितलंच आहे. आता पहा, खूप जण मुलं घाईघाईमध्ये हे पॉईंट घेऊन टाकतात. खूप जणांना मी नम्र विनंती करतो की एक्स वाय असतो पॉईंट, त्यामुळे हा उभा आहे. एक्स आहे -2, वाय आहे 6, वाय -2 आहे तेव्हा -2 जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्याला व्हॅल्यू भेटते 6. खूप मुलं हे घेऊन घेतात -2 -1. ते नका करू, घाईघाईमध्ये होतात असं. मग नंतर हे घेतात, नंतर हे घेतात, नंतर पूर्ण चुकीचं आहे. असे उभे घ्यायचे पॉईंट्स बरोबर. ठीक आहे, -2 6
ओके. आता आपण पॉईंट हे करू -2 6. त्याचप्रमाणे आपण लिहून घेऊ सगळे पॉईंट -1 5 0 4 1 3. 4 पॉईंट सफिशियंट आहे. -2 6 1 पॉईंट हा, 2 पॉईंट हा, 3 पॉईंट हा, 4 पॉईंट हा, असे 4 पॉईंट आहे. -2 6 आपण कधी पण हा एक्स असतो ना, तर मग एक्स ॲक्सिसवर -2 इकडे येणार. इकडे 6 इकडे आहे, वायचा आहे, वाय म्हणजे या लाईनवर व्हर्टिकल लाईनवर पाहावं लागणार. एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनवर पाहावं लागणार. एक्स हॉरिझॉन्टल लाईनवर पाहिली आपण, इथे आहे -2 आणि 6 आहे इथे. तुम्ही बोलला अशी लाईन नाही ना, नाही, बिलकुल चुकीचं. इथून जेव्हा आपण पॉईंट हे करतो प्लॉट, तेव्हा सरळ परपेंडिक्युलर डॉटेड लाईन काढायची असते. काढली आणि 6 हे इथे आहे. इथून आता हे व्हर्टिकल आहे, व्हर्टिकलला परपेंडिक्युलर लाईन हॉरिझॉन्टल निघणार अशी. आता ही लाईन आणि ही लाईन डॉटेडच काढा, नाही तर ते वेगळा मिनिंग निघतो. डॉटेड लाईनच काढा. नसेल काढायचं तर काढली नाही तरी चालते. डॉटेड लाईन डायरेक्ट पॉईंट लोकेट करा. पण मी तुमच्या एकदम समजून गेलं पाहिजे म्हणून हे करते. भेटला की नाही पॉईंट इथे झालं. हा पहिला पॉईंट भेटला. नाव देत चला पॉईंट्सला -2 6. मग इकडे असं लिहायचं इथे -2 6. पण सपोज वगैरे सपोज जे तुम्ही यूज करता ते लिहायचं. बी द पॉईंट फ्रॉम दिस कॅल्क्युलेशन यू वॉन्ट टू से, जे म्हणायचं आहे तुम्हाला. चला, एक पॉईंट भेटला. दुसरा पॉईंट -1 5. -1 इथे आहे. 3 4 5 5 इथे आहे. इकडे काढायची डॉटेड. इकडे -1च्या लाईन डॉटेड. ते ही लाईन भेटणार इथे. 5 आहे हा. इथे छेदणार, इंटरसेक्ट मॅथमॅटिकल वर्ड. हा पण भेटला, हा पण भेटला. 0 4 पहा, 0 इथे आहे एक्सचं, 4 इथे आहे. पहा या लाईनीतच घेणार ना, 4 इथे आहे. जसं -1 इकडे वरती घेतला होता, तसं 0 तर वर या ॲक्सिसला हे येणार नाही, एकच येणार. 4 इथे आहे म्हणजे हा पॉईंट झाला 0 4. नंतर 1 3 1 आलं. 1 आलं तर इथे येणार 1. 3 पण आहे सोबत, पॉझिटिव्ह आहे म्हणजे ह्या 3. इथे क्वाड्रंटचे पण हे माहीत पडतात. हे इथे मायनस प्लस आहे, मग इथे प्लस प्लस आहे. 1 3 प्लस प्लस तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट क्वाड्रंट. ते एवढी काही गरज नाही, पण त्या ऑप्शनच्या याच्यात देऊ शकता. डिटेलमध्ये अभ्यास करणं जरुरी आहे. हा पॉईंट भेटला आपल्याला. आता 4 पॉईंट दिसत आहे आपल्याला. थोडं समजून घ्या, एकदम स्ट्रेट नाही निघालं कारण की ब्लॅकबोर्ड आहे, प्रोजेक्टर नाही आहे. द्यायचे. ही लाईन भेटली एक. समजलं की नाही? क्लिअर आहे, खूप सोपी आहे. आता इथे काहीच नाही करायचं, सेम भाव द्यायचा. सेकंड इक्वेशन घ्यायचं. काय आहे सेकंड इक्वेशन? एक्स प्लस वाय. हे होतं ना फर्स्ट इक्वेशन, एक्स प्लस वाय इक्वल टू 4 होतं. हे फर्स्ट होतं. हे दुसरं आहे 2x मायनस वाय इक्वल टू. आता 2 साठी सेम प्रोसिजर. 4 पॉईंट घेणार आहे. हा एक्स, हा वाय. एक्सची व्हॅल्यू डबल -2 -1 0 1 अशी टाकणार. ओके. -2 टाकल्यावर आता कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन आलंच पाहिजे. इकडेच करून दाखवतो, ग्राफच्या तिकडे कसा होईल. -2 × 2 -y इक्वल टू 2. आता इथे झालं -4 -y इक्वल टू 2. -4 इकडे जाणार. y इक्वल टू -y इक्वल टू 6 y इक्वल टू -6. थोडा लंबा ग्राफ काढा. इकडे पहा y इक्वल टू -6 आला आहे. इथपर्यंत येणार -6 व्हायचा. झालं, पहिलं निघालं. दुसरं -1 पुट करा सेकंड इक्वेशनमध्ये. हे लक्षात ठेवा, पहिल्या इक्वेशनची लाईन झाली आहे, त्यामुळे पहिल्या इक्वेशनचं काहीच काम नाही आहे, सेकंड इक्वेशनचंच काम आहे. -1 पुट करा. -2 -y इक्वल टू 2. 2 इकडे गेला, 4 झाला. -5 इक्वल टू 4. y इक्वल टू -4 -4. 0 टाका. 0ने हे 0 होणार. -y इक्वल टू 2 होणार. y इक्वल टू -2 होणार.
1 टाका, 1 × 2 1 होणार, 2 होणार, 2 इकडे जाणार, 2 + 2 4 होणार, y = -4 होणार. बरोबर की नाही? इथे पहा -1 टाकलं होतं आपण, -1 × -2 झालं, -2 प्लस इकडे गेलं 4 झालं, +2 झालं, 4 झालं, y = -4 झालं. बरोबर. -1च्या वेळेस 1च्या वेळेस 2 × 1 2 × 2 इकडे गेल्यावर मायनस होणार, 2 - 2 0, y = 0. सॉरी, तेच मला थोडं कन्फ्यूज झालो मी. हां, 0 आहे इथे. झिरो. आता हे 4 पॉईंट तुम्हाला नेहमी सांगत आहे, हे 2 असे नका घेऊ, हे आडवे घ्या. -2 -6 -2 x नेहमी हा x इकडे राहतो, y इकडे राहतो, म्हणून -2 आडव्या लाईनीवर इकडे पाहता, -2 -6 इकडे आहे डॉटेड लाईन. हा पॉईंट भेटेल, छेदणारा इंटरसेक्ट म्हणतात त्याला. हा एक पॉईंट भेटला. -1 -4 -1 इथे आहे, -4 इथे आहे, डबल डॉटेड लाईन. नाही काढल्या तरी चालतात डॉटेड लाईन, पण मी तुम्हाला समजण्यासाठी काढत आहे. 0 -2 0 इथे आहे, -2 इथे आहे, हा पॉईंट भेटला. 1 0 1 इथे आहे, याचं 0 इथे आहे. पहा, अशी लाईन निघाली. इथे हे एक पॉईंट भेटतो असं, जिथे लाईन 2 एकमेकाला छेदतात, इंटरसेक्ट करतात. हा पॉईंट म्हणजे काय असतो नेमका? x आणि y झालं ॲन्सर. त्याचं तुम्ही मोजा, ग्राफवर बरोबर आलं तेच ॲन्सर राहणार. ॲन्सर बघून घेऊ आपण कसं दिलं आहे. तर पहा, सेम टू सेम आला आहे ग्राफ. पहा बरोबर आहे की नाही. आणि इथे लाईनचं नाव द्यायला विसरू नका, मी देऊन देतो, मला ते सांगायचं राहिलं. तसं ही लाईन फर्स्ट इक्वेशनसाठी होती. कोणती? ही लाईन फर्स्ट इक्वेशनसाठी होती ना. प्लॉट पॉईंट कोणत्या इक्वेशनमधले घेतले? फर्स्ट इक्वेशन जे गिवन आहे ते. तिथं काय होतं? x + y = या लाईनचं हे इक्वेशन आहे. आणि या लाईनचं इक्वेशन दुसरं 2x - y = 2 असे लिहा. म्हणजे तुमचे मार्क अर्धा मार्क जे जातात आउट ऑफ मिळणार असतात ते नाही, तिथे काटायचा चान्स येतो त्यांना. बाकी पूर्ण क्लिअर आहे तुम्हाला. याचा ॲन्सर 2 2 आला. चेक करून घ्या. 2 + 2 4 होतो की नाही? 2 + 2 4. तर तुम्ही म्हणाल की इथे आता आपण रफली काढलं आहे म्हणून तेवढं काही हे नाही ना, इथे 2 असणार. रफली काढला आहे म्हणून एकदम ॲक्युरेट नाही येत आहे. हा पॉईंट जो भेटणार तो 2 2 राहणार. 2 इथून 2. ओके, समजलं आहे. ग्राफिकल मेथड हीच आहे. ग्राफिकल मेथड खूप सोपी आणि सरळ ह्याच्यात आहे, खूपच इझी आहे. यावर प्रॉब्लेम येऊ शकतो, नाही येणारच असं मला वाटतं. ग्राफिकल मेथडवर येतातच. त्यामुळे तुम्ही स्केल वगैरे पेन्सिलचा यूज करा. समजा ग्राफ पेपर दिला नाही तर ग्राफ पेपर दिला किंवा नाही दिला, पेन्सिल आणि स्केलचा यूज करा. पेनाने बिलकुल काढू नका आणि रफ पेजवर तर बिलकुल काढू नका. हे जाईल. एक पॉईंट सांगायचा राहिला होता. इकडे स्केल लिहा तुम्ही. x ॲक्सिस 1 सेंटीमीटर, y ॲक्सिसवर 1 सेंटीमीटर = असं याला ॲरो द्या. 1 सेंटीमीटर = 1 युनिट, 1 सेंटीमीटर = 1 युनिट असं लिहा. त्यापेक्षा x ॲक्सिस 1 युनिट = 1 सेंटीमीटर, y ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. इथे पण अर्धा मार्क काढतात बरं, लक्षात ठेवायचं. ग्राफिकल मेथड